बातम्यांच्या वेगवान घडामोडीनंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीमधील मनी सुरत कॉम्प्लेक्समध्ये कापडाच्या गोदामाला आग लागलेली आहे। या गोदामामध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे भीषण आग लागली। रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येते। तर या घटनेमध्ये एक कामगार जखमी झालेला असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या दाखल झालेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीमधील असलेल्या मनी सुरत कॉम्प्लेक्स यामधील असलेल्या जो महावीर मडवी कंपाऊंड आहे त्या ठिकाणी कपड्याच्या गोदामाला भीषण अशी आग लागलेली आहे। एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली। सिलेंडरचा ब्लास्ट होता आणि त्यानंतर ही संपूर्ण जो गोदाम आहे कपड्याचा तो पूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडलेला होता। आपण बघू शकतो की ब्लास्ट इतका मोठा होता की संपूर्ण जी भिंत आहे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ती संपूर्ण भिंत या ठिकाणी तुटून पडलेली आहे। आणि अक्षरशः आपण जर पाहिलं तर आग इतकी भीषण होती की संपूर्ण जो आतमध्ये ठेवलेला जो कपड्याचा माल होता तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे आणि इतर गोदामं जी आहेत ती देखील आगीच्या भक्षस्थानी पडू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत या ठिकाणी सरतीचा प्रयत्न करताना दिसतात। आपण बघू शकतो की मोठा साठा कपड्याचा जो होता या गोदामामध्ये होता आणि आता आपण बघू शकतो की काही लोक आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा पूर्ण जो ब्लास्ट है तो या ठिकाणी ऐकलेला होता। या ठिकाणी तो क्षण या ठिकाणी क्या कहेंगे कि क्या हुआ था? ये लगभग 3:30 बजे बहुत बड़ा धमाका हो गया इधर। वो लगभग गैस फट गया लगता है। कपड़ा का गोडाउन था उसमें अपना सामान वाला ऑफिस में वो गैस फट गया। इसी वजह से सब गिर गया एकदम। पूरा दीवार वगैरह सब फट गया। सब गिर गई है। दीवार वॉल सब खिड़की सब उधर चला गया बहुत दूर। कुछ लोग रहते भी थे जो जख्मी हुए। हाँ, अभी लगभग दिखा नहीं, बाजू में रहता है, इधर भी रहता है। अभी क्या मालूम अंदर क्या हुआ नहीं हुआ, अभी तो जब आग बुझेगा तब पता चल जाएगा। नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो आपण की आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये आपण जवळपास बघू शकतो की 3 जे कपड्याचे गोदामे होते ती या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। दुसऱ्या मजल्यावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। लक्ष्मीपूजन होतं काल आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतरच या ठिकाणी काही वेळानंतरच हा जो ब्लास्ट आहे तो सिलेंडरचा या ठिकाणी झालेला होता आणि त्यानंतर आपण बघू शकतो की हा जो पूर्ण परिसर आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी जी भिंत खाली पडलेली आहे ती बघू शकतो की ब्लास्ट इतका मोठा होता की त्या ब्लास्ट नंतर संपूर्ण जी भिंत आहे इमारतीची ती या ठिकाणी कोसळलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आगीचा धूर आणि आग या ठिकाणी आगीचे जे लोळ आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत होते। त्यामुळे या आगीवरती कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल हे अजूनही सांगता येत नाही, परंतु आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे। जवळपास 3 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी।